मी आता आहे दादरच्या भाजी मार्केटमध्ये आणि तुम्ही पाहू शकता येथे जे भाजी विक्रेते जे आहेत ते आपला भाज्यांचा जो मार्केट आहे ते आता लावत आहेत आणि त्याचबरोबर जर पाहायला गेलं तर आखाती देशात युद्ध सुरू आहे आणि त्याचा फटका जो आहे तो पेट्रोल डिझेलवरती झालेला आहे आणि त्यामुळे आयात निर्यातीवरती रेट जे आहेत ट्रान्सपोर्टचे जे रेट आहेत ते वाढलेले आहेत. त्यामुळे कुठे ना कुठेतरी त्याचा फटका जो आहे तो भाजी मार्केटमध्ये सुद्धा होतानाचं चित्र पाहायला मी आता आहे दादरच्या भाजी मार्केटमध्ये. तुम्ही पाहू शकता या दुकानात जो जे विक्रेते आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया नेमकं काय सांगाल. भाजी मार्केटमध्ये काय रेट वाढलेत का युद्धामुळे? नाही, युद्धामुळे तर काय असे रेट वाढलेले नाही आहेत. गरमीमुळे बाजार जरा वर आहे. ते तर दरवर्षी असतो, असं काही नवीन नाही. जसं फरशी वगैरे वाटाणा वगैरे महाग होतो, सीझन नाही ना आता. बाकी आता पाऊस झाल्यानंतर स्वस्त होईलच. लोकांचा काय रिस्पॉन्स मिळतो? लोकांचं काय म्हणणं आहे या संदर्भात? भाजी मार्केटमध्ये लोक गर्दी करतात भाजी खरेदी करण्यासाठी, काय सांगा? लोकांचा काय रिस्पॉन्स आहे? त्याच्यावर महाग आहे तर थोडं मॅनेज करून घेतातच. असं काय जिथे 1 किलो घ्यायचे तिथे अर्धा किलो घेतात. असं काय प्रॉब्लेम तर क्रिएट नाही करत. कशाचे रेट नेमके वाढले? कोणत्या वस्तूचे नेमके रेट वाढलेले आहेत? कोणत्या भाज्यांचे रेट वाढले आहेत? पापडी, फरशी, वाटाणा आणि वाटाणेच आणि बाकीचं रेग्युलर आहे. अद्रक वगैरे आता गरमी आहे तर ते महाग होणारच, एवढं काय नाही. बाकी आहे सगळं लेवलमध्येच आहे, एवढं काय महाग नाही. म्हणजे तसं काय अजून युद्धाचा फटका जो आहे तो भाजीपाल्यावरती बसलेल्याचं चित्र पाहायला मिळत नाही. एवढं काय तर दिसत नाही आमच्या इकडे. तर एवढं काय नाही, बाजार तसाच आहे. थोडा फ्लॅक्च्युएट होत राहतो, वरखाली होत राहतो, बाकी काय. काय सांगाल, काय रेट वाढलेत का कमी झालेत? काय मी सांगू, त्यांनी सांगितलं ना. ते काय आता काय बाजार वाढली ते गरमीच्या मुळे आहे. जास्त नाही ते वाटाणा आणि फरशी आणि पापडीचं बाजार वाढली आहे आणि सगळं तसंच आहे. आणि जे अद्रक वरचे मिरचीचे आणि कोथमीरचे गरमीमुळे कोथमीर पालेभाजी महाग आहे. अजून काय नाही, आता होणार कमी. युद्धामुळे ट्रान्सपोर्टचा रेट वाढला आहे असं सुद्धा माहिती मिळेल. त्याबद्दल काय त्या फटका असा भाजीपाल्यांवरती झाला? पडलं आहे, ट्रान्सपोर्टचे चार्ज वाढले ना, पेट्रोलचे ते त्यासाठी भाजीचे पण बाजार थोडी वाढले आहे. अजून काय नाही, पावसामुळे थोडी कमी होणार आता. मुद्दाम थोडी कोथमीरचे बाजार, पालेभाजीचे सगळे थोडी बाजार वाढली आहे. अजून सगळे रेग्युलर आहे. लोकांचे काय, जे 1 किलो घेतात ते अर्धा किलो घेणार, जे अर्धा किलो घेतात ते 300 ग्राम घेणार. अजून काय, ते पण मॅनेज करून घेतो. हे होते भाजी विक्रेते. त्यांचं असं म्हणणं आहे की थोडाफार ट्रान्सपोर्टमध्ये चार्जेस बदललेले आहेत आणि त्यामुळे काही जे मोजक्याच वस्तू ज्या आहेत ते ज्या भाज्या आहेत त्यांचाच रेट वाढलेला आहे. मात्र लोकांचा रिस्पॉन्स त्यांना चांगला मिळतो असं त्यांचं म्हणणं आहे. व्हिडिओ चरणसह मी वैभव घाग, TV9 मराठी, दादर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.